नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिंदे स्वागत करतो आपण मराठी माहिती सातारामध्ये. आज आपण व्हिडिओ बघणार आहोत की MSCET 2021च्या ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत. तर आपण मोबाईल, PC, डेस्कटॉप याद्वारे घरी बसल्या MSCET 2021साठी म्हणजे अभियांत्रिकी, फार्मसी किंवा ॲग्रिकल्चरसाठी ऑनलाईन CET फॉर्म भरणं गरजेचं आहे. तर ते ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे आपण या व्हिडिओ बघणार आहोत. तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना काय अडचण येणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला डॉक्युमेंटेशन अपलोड करायची, तुमची माहिती कशी भरायची, तुमची फी काय असणार आहे, या सर्व गोष्टी आपण इन्क्लूड केल्या आहेत. तर आपण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना काय अडचण येणार नाही. तर आता आपण बघूया की स्क्रीनवर बघूया की आपण हा फॉर्म कसा भरायचा. त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन माहिती तुमच्यावर पोहोचली जाईल. तर आपण बघूया स्क्रीनवर जाऊन की फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन. तर आपण बघूयात की MSCET 2021चा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. आपण प्रथमतः MahaCET.org जायचं आहे. जी लिंक मी डिस्क्रिप्शन देईन, तिथं तुम्ही डायरेक्ट त्या साईडवर येऊ शकता. तर आपण त्यानंतर आपण शेड्यूलवर क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं दाखवलं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन डेट तुम्हाला 8/6/2021 ते 7/7/2021 पर्यंत तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकता आणि कन्फर्मेशन करू शकता. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची कन्फर्मेशन ॲडिशनल लेट फी घेऊन 8/7 ते 15/7 म्हणजे 15/7पर्यंत लेट फी भरून तुम्ही फॉर्म भरू शकता. हे शेड्यूल दिलेलं आहे डेटचं. त्यानंतर आता परत आपण होममध्ये जाऊयात. होममध्ये गेल्यानंतर आपण आता नवीन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. तर आपण बघूयात की हा फॉर्म कसा भरायचा. आता आपण न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल. यामध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये MSCETसाठी ज्या काय अटी आहेत किंवा जे काही तुमचं नोटीस किंवा ज्या काही आहे त्यामध्ये दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि फॉर्मवर पुढे जायचं आहे. त्यानंतर तुम्ही हे सगळं व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर तुम्ही आय ॲक्सेप्ट अँड प्रोसिड्यूर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला माहिती तुमची स्वतःची भरायची आहे. त्यामुळे उमेदवाराचं नाव तुमचं टाकायचे. तुमचं 10वी किंवा 12वीच्या मार्कलिस्टवर म्हणजे 10वीच्या मार्कलिस्टचं नाव असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथं नाव तुमचं टाकून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ जरा मोठा होईल कारण आपण लाईव्ह फॉर्म भरत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. तुम्ही नाव टाकून घेतल्यानंतर तुमचं वडिलांचं नाव टाकायचे, जे की तुमच्या मार्कलिस्टवर असं नाव असेल त्या पद्धतीनं नाव टाकून घ्यायचे. त्यानंतर आईचं नाव टाकून घ्यायचं तुमचं, जे तुमच्या मार्कलिस्टवर आहे ते. त्यानंतर तुमचं लिंग टाकून घ्यायचं, जे तुमचं जेंडर मेल फिमेल काय असेल ते तुम्ही जेंडर तुम्ही टाकून घ्यायचं. तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे बरोबर आहे का. त्यानंतर तुमची बर्थडे टाकून घ्यायची, जी तुमची बर्थडेट आहे. आधार कार्डवरची बर्थडे असेल की तुमची मेन बर्थडेट आहे ती तुम्ही तर टाकून घ्यायची. त्यानंतर तुमचं धर्म तुमची टाकून घ्यायचं आहे, तुमची जे काय असेल ते रिलिजनचं काय ते टाकून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही कुठं शहरात आता ग्रामीण भागात राहतात ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुमच्या उत्पन्न दाखला असेल त्या तुम्ही ते टाकून घेऊन टाकू शकता. ऑप्शन आहे महत्त्वाचं म्हणजे काय आहे ह्यातमध्ये की ज्याला हॅश आहे, जे तुम्हाला रेडमध्ये तिथं तुम्हाला स्टार केलेलं आहे ते तुम्हाला माहिती भरणं गरजेचं आहे. जिथं स्टार नसेल ती माहिती मी नाही भरली तरी चालेल, पण ज्या ठिकाणी स्टार असेल ती माहिती तुम्हाला भरणं कंपल्शन आहे किंवा गरजेचं आहे. तुमची लँग्वेज टाकून घ्यायचं. त्यानंतर राष्ट्रीय तुमचं इंडियन बाय डिफॉल्ट आलेलं आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा. इथं 2 तुम्हाला लाईन दिल्यात, त्यामध्ये बघा तुम्ही इथं कंपल्शन दिलेलं आहे. त्यानंतर 2 लाईन तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकून घ्या. तुमचा ॲड्रेस टाकून झाल्यानंतर राज्य तुमचं स्टेट कोणतं आहे ते टाकून घ्यायचं आहे. बाय डिफॉल्ट आपलं महाराष्ट्रात आहे. जिल्हा कोणता तो टाकून घ्यायचा आहे.
त्यानंतर तालुका तुमचं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं गावाचं नाव असेल ते गाव तुमचं टाकून घ्यायचं आहे. फक्त फॉर्म भरताना माहिती व्यवस्थित बघायची आणि भरायची तुमची, जेणेकरून काही चूक होणार नाही आहे. मी जसं फॉर्म भरतो त्या पद्धतीने फॉर्म भरा, तुमची काही चूक होणार नाही याची दक्षता आपण घेऊ शकतो. तर तुमचा पिन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं विचारायचं तुमचा हा ॲड्रेस वरचा परमनंट ॲड्रेस आणि खालचा ॲड्रेस हा तुमचा सेमच आहे का, तर तुम्ही सेम असेल तुम्ही येस करू शकता, किंवा जर तुमचा ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्ही तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस तुम्ही टाकू शकता. माझा सेमच आहे म्हणून मी सेम टाकलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला वन टाईम पासवर्ड तुम्हाला येणार आहे मेल ID आणि मोबाईलवर. तर इथं तुमची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा जो नंबर चालू आहे तो नंबर तुम्ही इथं टाकायचा आणि ईमेल ID जर तुमचा चालू आहे तो इथं टाकायचा आहे. कारण नेक्स्ट जे तुम्हाला नोटिफिकेशन किंवा काही येणार आहे ते तुम्हाला ते मोबाईलद्वारे ईमेल IDवर येणार आहे. त्यामुळं ईमेल ID मोबाईल नंबर टाकताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक टाकायचा आहे. मी आता माझा इथं मोबाईल नंबर टाकून घेतो. मोबाईल टाकताना तुमचं इथे ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. मी ईमेल ID टाकताना व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर ईमेल टाकून आल्यानंतर तुम्ही इथं पासवर्ड तुम्हाला टाकायचं आहे. पासवर्ड टाकताना लक्षात ठेवा एक कॅपिटल पाहिजे, एक स्मॉल लेटर पाहिजे, त्यात प्रेशर काय म्हणजे स्टार हॅश डॉट तुम्ही काही टाकू शकता आणि एक आकडे पाहिजेत. म्हणजे थोडक्यात तुमचा पासवर्डमध्ये एक कॅपिटल स्मॉल स्पेशल कॅरेक्टर आणि आकडे असे असा तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तर तुमचा तो पासवर्ड व्हॅलिड होईल. आणि सेव्ह अँड दिलेलं बघा तुम्हाला पासवर्ड टाकताना कमीत कमी तुमचा 8 ते 13 अंकी तुमचा पासवर्ड पाहिजे. एक लोअर केस आणि अप्पर केस पाहिजे, न्यूमरिकल पाहिजेत आणि स्पेशल हे पाहिजे तुम्हाला, तर तुमचा पासवर्ड व्हॅलिड होईल. पासवर्ड टाकताना लक्षात ठेवा पासवर्ड हा तुम्ही तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड टाका, म्हणजे तुम्ही पुन्हा विसरणार नाही. सेव्ह प्रोसेस करूया. सेव्ह पासवर्ड क्लिक केल्यानंतर पासवर्ड टाका तुम्हाला एक तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही त्याचा भरला आहे त्यावर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP आलेला आहे बघा तुमच्या मोबाईल नंबरवर. तो नंबर OTP तुम्ही इथं 56 आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं तुमचा ॲप्लिकेशन ID नंबर आलेला आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता, म्हणजे तुमच्या ID तुमच्या लक्षात राहील. आणि हा नंबर तुम्ही कॉपी करून साईडला ठेवू शकता, कारण तुम्हाला नंबर परत लॉग इन करताना तुम्हाला नंबर लागणार आहे. तर आपण आता ते स्क्रीनशॉट काढून ठेवूया आणि नंबर कॉपी करून तुम्ही साईडला सेव्ह करून ठेवा, कारण आपला फॉर्म भरताना आपला नंबर लागणार आहे. तर आता आपण प्रोसेस टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म आता तुमचा रजिस्टर ID तुम्हाला मिळाला, ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला आलेला आहे. आता आपल्याला रजिस्टर ॲप्लिकेशनचा फॉर्म भरायचा आहे. तर आपण प्रोसेस टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दाखवत येतं की ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुम्ही ह्यामध्ये ओपन करू शकता, किंवा इथं होममध्ये गेल्यानंतर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेटमध्ये क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमचा विंडो ओपन होईल. परत तुम्ही तुमचा इथं जो आत्ता ॲप्लिकेशन ID आला तर तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा इथं पासवर्ड टाकायचा आहे. आणि साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल. बघू शकता की तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे. आपल्याला आता ॲप्लिकेशन ID मिळालेला आहे. आपण काय करायचं आहे, ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेटवर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्ही
त्या ॲप्लिकेशन नंबरवर तुम्ही जो तुम्हाला आय डी मिळाला आहे ॲप्लिकेशन आय डी नंबर तो तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. आणि साइन इन करायचं आहे. साइन इन केलं की तुमच्यावरची विंडो ओपन होईल, तेव्हा तुमचं नाव वगैरे दाखवेल. आता आपण स्टेप बाय स्टेप टोटल 9 स्टेप आहेत. आपण एक स्टेप पूर्ण केलेला आहे की आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते कंप्लीट दाखवते. जे तुमचं लाल दाखवते तुमचं इनकम्प्लीट आहे. आपण स्टेप बाय स्टेप हळूहळू सगळ्या प्रोसेस पूर्ण करूयात. आता आपण सेकंड स्टेपला जाऊया, डोमासाईल अँड कॅटेगरी डिटेल्स. यामध्ये आपण इनकम्प्लीटवर क्लिक करायचं आहे. इनकम्प्लीटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यावर विंडो ओपन होईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण महाराष्ट्राच्या राज्याचे रहिवासी आहात का, तर तुम्ही आहात, येस करायचं आहे. आपली जात समोर निवडा, म्हणजे तुम्ही कॅटेगरी तुमची कुठले, जी तुमची कॅटेगरी असेल तुम्ही हे बघू शकता. जे असेल तुम्ही तर कॅटेगरी तुम्ही चूज करू शकता. मी ओपन कॅटेगरी टाकतो आहे. तुम्ही जे उत्पन्न वार्षिक भरलं होतं, वार्षिक उत्पन्न ते तुमचं पायटपर्यंत आलेलं आहे. आता इथं विचारतो तुम्हाला की तुम्ही इकॉनॉमी विकर सेक्शनमध्ये आहात का, म्हणजे EWS मध्ये आहात का. तुमच्या जर डॉक्युमेंट असतील तर तुम्ही EWSसाठी जे लागणारे तुमचे डॉक्युमेंट किंवा उत्पन्न दाखला असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर नो करा. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही काय करता. तुमचे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर नो करा. तुमची जात कोणती तुम्ही टाकू शकता. तुम्ही तुमची तर जात कास्ट टाकू शकता. त्यानंतर आपण दिव्यांग आहात का, की तुम्ही अपंग आहात का, असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे. तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला 40%च्या वरचं तुमचं सर्टिफिकेट लागेल. ही माहितीवरून आपण सेव्ह टू प्रोसिडर क्लिक करायचे. त्यानंतर आपण दुसरा स्टेप आपले 3 आलेला आहे की आपण SSC किंवा सक्षम परीक्षा पास उत्तीर्ण केले आहात का, तर येस, मी 10वी पास झालेला आहे. 10वी बोर्ड तुम्ही कुठून पास झालेला आहात ते टाकायचे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंड हायस्कूल. जर तुम्ही CBSE मधून असाल तर CBSE बोर्ड तुम्ही टाकू शकता. इथं दिलेलं आहे CBSE बोर्ड. जे तुमचं बोर्ड असेल त्या बोर्ड तुम्ही टाकू शकता. मी महाराष्ट्र बोर्डातून पास झालो आहोत म्हणून महाराष्ट्र टाकतो. जे CBSE वाले असतील तरी CBSE बोर्ड टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही 10वी कधी पास झाला ते तुम्ही टाकायचे. ॲडमिशन इयर, पासिंग इयर, तुम्हाला 10% किती पडले होते तुम्ही टाकायचेत. ऑब्वियसली आम्हाला 70% पडले होते. त्यानंतर ज्या राज्यात तुम्ही 10वी परीक्षा होता ते राज्य निवडा. मी महाराष्ट्रातून पास झालो, महाराष्ट्र टाकणार. तुम्ही महाराष्ट्र टाकू शकता किंवा तुमचं जे असेल तुम्ही टेस्ट टाकू शकता. तुमचं 10वीची शाळा कोणत्या जिल्ह्यात होती, सातारा. तुमची 10वी शाळा राज्य तालुका कोणता आहे, सातारा. तुमच्या शाळेचं नाव तुम्ही टाकून घ्यायचे. शाळेचं नाव टाकून घेतल्यानंतर तुम्ही पुढं बघूया. आपण 2021 मध्ये 12वी HSC परीक्षा देत आहात का, तर येस करायचं आहे. 12वी परीक्षा मंडळ निवड. तुमचं 12वीचं बोर्ड कोणतं आहे. जे CBSE बोर्ड टाकायचे. जे महाराष्ट्र बोर्ड असेल त्यांनी महाराष्ट्र बोर्ड टाकायचे. मी महाराष्ट्र बोर्डमध्ये महाराष्ट्र टाकलेलं आहे. ज्यांचं CBSE बोर्ड असेल ते CBSE बोर्ड टाकू शकतो. त्यानंतर तुम्ही 12वी कोणत्या राज्यामध्ये आहात ते तुम्ही टाकायचं आहे. मी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र टाकणार. तुमचा 12वीचा जो जिल्हा आहे, 12वीचा तुमचं ॲडमिशन आहे तो जिल्हा कोणता तुमचा तो टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही 12वीला ज्या शाळेमध्ये आहात, ज्या महाविद्यालयामध्ये आहात, त्या शाळेचा तालुका कोणता आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं 12वीच्या शाळेचं नाव टाकायचं आहे. महाविद्यालयाचं नाव टाकायचे. तुमच्या 12वीच्या कॉलेजचं स्कूलचं नाव टाकल्यानंतर तुम्ही सेव्ह टू प्रोसिडर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट ग्रुप MSCT. तुमचा ग्रुप कोणता बघायचा आहे. ज्यांचा PCB असेल त्यांचा PCB करायचा आहे. ज्यांचा PCM असेल तर PCM, आणि बोथ PCM आणि PCB असेल तर PC बोथ करायचे. बोथवर केलं की तुमचं एक असं आहे की तुम्हाला एका ग्रुपसाठी 800 रुपये ओपन कॅटेगरी फी आहे
तर तुम्ही बोध घेतलं तर कमीत कमी तुम्हाला 1200 रुपये तुम्हाला फी लागेल. तर मी बोध घेतो आहे, पण बोध तर बघूया. त्यानंतर आपण लँग्वेज निवडूयात. तुम्हाला दाखवतो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायो. मी बोध ग्रुप निवडलेला आहे. तुमचा जो ग्रुप असेल तो व्यवस्थित फाइंड आउट करून तुम्ही करायचं आहे, कारण की पुन्हा ग्रुप चेंज करता येऊ शकत नाही. त्यामुळे आत्ताच भरताना तुमचा ग्रुप कोणता आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं MSCET एक्झामसाठी जे सेंटर आहेत तर तुम्हाला 4 सेंटर तुम्हाला निवडायचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे 4 सेंटर तुम्हाला कंपल्सरी निवडायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या घरच्यांना विचारून किंवा तुम्हाला जे जवळ योग्य किंवा जे जवळ तुम्हाला सेंटर असेल किंवा जे तुम्हाला जवळ वाटेल असं सेंटर तुम्ही निवडायचे आहेत. पहिलं आपलं स्टेट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही MSCET 2021साठी तुम्हाला जे 4 सेंटर निवडायचे आहेत तर ते तुम्ही ह्यातून निवडू शकता. जे तुम्हाला जवळ सेंटर वाटत आहे ते तुम्हाला तुमच्या नियर बाय स्पेस असेल तिथं तुम्ही टाकू शकता. मी सातारा टाकतो पहिलं. दोन नंबर पुणे. 2 नंबर सेंटर आपण घेऊया. तुम्हाला जवळ असेल तुम्ही सेंटर टाकू शकता. मुंबई टाकतो का, मुंबई सिटी. 4 नंबर सेंटर टाकतो मी, मुंबई सर्व. तुम्ही माहिती वाल्यानंतर तुम्ही 4 सेंटर तुमच्या जवळ असतील तुम्ही ती सिलेक्ट करून टाकू शकता. आणि परत तुम्ही 7 प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. आता बघूया आपण की आता आपण अपलोड फोटो अँड सिग्नेचर राहिलेला. आपण इनकम्प्लीट क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला तुमचा फोटोग्राफ आणि स्वाक्षरी अपलोड करायचे. तर आपण सिलेक्टमध्ये जाऊया, फोटोग्राफवर क्लिक करू. तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे फोटो आणि तुमचे साईन सेव्ह केले आपल्याला ते फाईल जायचे. तुम्ही त्यात जाऊन तुमचा फोटोग्राफ आणि तुम्ही साईन अपलोड करू शकता. आपण जाऊयात. मी तर माझा फोटो सेव्ह करून ठेवलेला आहे. आपण तो फोटो अपलोड करूयात. अपलोड चेक करूया होतो व्यवस्थित. ओके, आपला फोटो आपला अपलोड झालेला होता. तर स्वाक्षरी जाऊया आपण. पुन्हा क्लिक करायचे आणि सिग्नेचरवर क्लिक करायचे. तुम्ही बघू शकता की आपली फोटो सही आपल्या अपलोड झालेला आहे. कमीत कमी 50 KBच्या तुमची सही पाहिजे आणि फोटोही तुमचा 50 KB असेल तर तुमचा फोटो सही अपलोड होऊ शकते. त्यानंतर आपण सेव्ह प्रोसेसवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट तुमचं अपलोड करायचे, जेणेकरून जे तुमचं फोटो आणि ID प्रूफ असं डॉक्युमेंट अपलोड करायचे. शक्यतो तुम्ही पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड अपलोड करू शकता किंवा आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता. बेस्ट वे तुम्ही आधार कार्ड अपलोड करा, कारण त्या तुमचा ॲड्रेस तुमचा फोटोग्राफ हे व्यवस्थित असतं. तर तुम्ही तिथे केल्यानंतर तुम्ही तर आधार कार्ड अपलोड डॉक्युमेंट क्लिक करायचे आणि तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा तुम्ही इथं डॉक्युमेंट अपलोड करू शकता. मी आधार कार्ड अपलोड करतो आहे. ओके, अशा प्रकारे आपलं आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतील, तुमचा फोटोग्राफ, तुमचे साईन लिहिताना ही कधीही ब्लॅक म्हणजे तुमचा व्हाईट पेपर तुम्ही साईन करायचे. व्हाईट पेपर घेऊन तुम्ही साईन करून ती तुम्ही अपलोड करू शकता. तुम्ही आता फोटो, तुमचा साईन आणि तुमचा आधार कार्ड हे तुम्हाला लागेल. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट रिलेटेड तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील अपलोड करण्यासाठी. आता आपण आधार कार्ड आपण अपलोड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की इथं तुमचा फॉर्म भरून झालेला आहे सगळा. तुम्ही आता फायनल तुम्ही चेक करू शकता. तुमचं नाव वगैरे तुम्ही इथं बघू शकता. तुमची सगळी माहिती आलेली आहे. तुम्ही इथं कन्फर्म करायला तुम्ही सगळी माहिती तुमची बरोबर आहे का तुम्ही चेक करायचे आणि चेक केल्यानंतर तुम्ही प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक करायचे. तुमचा फोटोग्राफ बरोबर आहे का, साईन बरोबर आहे का चेक करायचे. तुम्ही जी लोकेशन दिलेली आहे, तुम्ही तुमच्या एक्झामसाठी जी लोकेशन दिली आहेत ती तुम्ही बघू शकता. दिलेलं आहे की सातारा, पुणे, मुंबई सिटी, मुंबई सबअर्बन. तुम्ही ही लोकेशन दिली आहे. तुम्हाला जे तुमच्या योग्यनुसार किंवा तुम्हाला जे जवळ असेल, सोयीस्कर असेल त्यापर्यंत तुम्ही तुमच्या एक्झामचं लोकेशन सेंटर तुम्ही निवडू शकता. हे झाल्यानंतर तुम्ही इथं प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक करायचे. प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं दाखवते, तुम्हाला इथं विचारतं आहे, इथं मी येस करायचं आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की इथं येस केल्यानंतर
इथे टोटल तुम्हाला पेमेंट दाखवते 1600 रुपये. याचा अर्थ म्हणजे मी PCMB ग्रुप ठेवला होता, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायो, मी बोथ ग्रुप ठेवला होता, त्यामुळे मला 1600 रुपये दाखवत आहे. जर तुमचा एकच ग्रुप असेल PCM किंवा PCB ग्रुप असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरी 800 रुपये दाखवतील. इथं कॅटेगरीला फी काय असेल ते दाखवेल तुम्हाला. पण मी PCM आणि PCB दोन्ही ग्रुप ठेवले होते, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी ग्रुप ठेवल्यामुळं मला टोटल अमाऊंट ही 1600 रुपये दाखवते. मी प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही फोनपे, गुगल पे किंवा इतर माध्यमांतर्गत तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्हाला इथं सिलेक्टवर क्लिक करायचे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची पेमेंट दाखवतो. टोटल फी तुम्हाला 1600 रुपये पे करायचे. तुम्ही प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक केलं तर आपण नवीन विंडोवर ओपन होईल. नवीन विंडो ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं ह्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. ओके, ऑनलाईन तुम्ही करू शकता. तर तुम्ही आय ॲग्री टर्म कंडिशनवर क्लिक करायचे आणि प्रोसीडवर क्लिक करायचे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर ओके करा. तुम्ही इथं दाखवतो तुम्हाला कार्ड, UPI, नेट बँकिंग, वॉलेट, EMI आणि पे लेटर. तुम्ही ह्या कोणत्याही प्रकारचे पेमेंट करू शकता. UPI, कार्ड, बँकिंग, नेट बँकिंगद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट कमेंट करा. तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. आणि जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा. आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात. तर तुम्ही तुमची पेमेंट तुम्ही करू शकता UPI कार्ड पेमेंटद्वारे. जर तुम्ही पेमेंट करून घ्या. पेमेंट करून नंतर तुमची जी रिसिप्ट येईल ती तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि तुम्हाला इथून पुढे ज्या डेट किंवा काय असेल तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे तुम्हाला येऊन जातील. तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म पूर्णपणे भरून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असं नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला माहिती योग्य वाटली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मला असा नवीन व्हिडिओ बनवायला मदत होईल. आणि कमेंट करा. धन्यवाद.